मित्रांनो, अशा प्रकारे मी आलो होतो शेतामध्ये. आपण पाहू शकता की माझ्या बॅक साईडला, त्या साईडला बघा मोर आहेत. मोर मोर तुम्हाला दाखवणार आहे मी मस्तपैकी. चला. मित्रांनो, अशा प्रकारे आलो होतो शेतामध्ये. आणि शेतामध्ये मोराला काय खायला भेटलं काय माहिती. आता इथं आपण ज्वारी केली होती आणि ज्वारी काढल्यामुळं थोडीफार दाणं बिणं पडलेलं असेल, त्याच्यामुळे ती खात असेल माझ्यामध्ये, बरं का. अशा प्रकारे ह्या ज्वारी केली होती. आणि ह्या साईडला पाहू शकता आपण तगर लावलेले आहेत. तगर तगर तगरची झाड आहे ती. हे बघा, लग्नामध्ये ज्या मंडावळ्या बिंडावळ्या करतात ना, त्यासाठी वापरलं जातं. तगर आहे. आणि मोर आता इथूनच गेला आपल्या, नाही का. खूप छान आहे. आणि अशा प्रकारे पेरूच्या झाडाला पण मस्तपैकी पेरू आलेले आहेत. पण उन्हाळ्यात पेरूला काही चवच लागत नाही, आपण पाहू शकता. तरी पण आपण एक पेरू काढू. इथे एक पिकलेला पेरू आहे. अशा प्रकारे 2 पेरू आपल्याला भेटलेले. पण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ना काय होतं माहिती आहे का, जरा उन्हाच्या ह्याच्यामुळं ना व्यवस्थित पेरू लागत नाही. तरी पण आपण याला मस्तपैकी आता धुवून घेऊया. आणि धुतल्यानंतर मस्तपैकी कसं लागतंय बघू. चांगला लागला तर खायचा, नाही लागला तर टाकून द्यायचा. अशा प्रकारे हे बघा, हे सोलर पॅनल आहे. आणि मला धुवायचं पेरू. आणि आपली मोटर आहे. मोटरला पाणी आहे का नाही बघण्यासाठी आलोय मी. अशा प्रकारे हाय 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 मित्रांनो, अशा प्रकारे मस्तपैकी पेरू धुवून घेतलेले एकदम चकाचक. आणि थोडी ताण पण लागली, पाणी पण पिऊ. आणि अशा प्रकारे आता बंद करू. मित्रांनो, अशा प्रकारे पेरू धुवून घेतलेले आहेत कडकमध्ये. आणि खाऊन पण बघितलं, लय भारी पेरू लागत आहे, मस्त. मित्रांनो, मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये राधे राधे.